स्वतंत्र नाव सांगा आपलं. माझं नाव रामा दिगंबर धनके. माझा आर्मी नंबर 458106L. नाईक सुभेदार या रँक वरून मी रिटायर झालेलो आहे. काय तक्रार आहे आपल्याला, काय मागणी आहे? आम्ही 1998-90 मध्ये हे संस्था स्थापन करून 1989ला आम्ही ही संस्था स्थापन करून संस्थेतर्फे ही 3 एकर जागा खरेदी केली. कुठं आहे 3 एकर जागा? ही आम्ही उभारलेली ही 3 एकर जागा ही कोर्टासमोर, तुळजापूर येथे, तुळजापूर येथे नवीन कोर्टाच्या समोर. नवीन कोर्टाच्या समोर. संस्था ही बी 2 संस्था आहेत. 2 वेळेस खरेदी केली आहे संस्थेने जमीन. आमचं एवढंच म्हणणं आहे की संस्थेचे चेअरमन हरिश्चंद्र माणिकराव सुरवंशी यांनी आम्हाला जे काय पेपर्स दिलेत त्याप्रमाणे आमची पहिली खरेदी आहे आणि आमची खरेदी असताना त्यांनी स्वतःच्या नावावर 1 एकर जमीन घेतलेली आहे, तुमची इथे जमीन नाही असं म्हणून आम्हाला धुडकावून लावतात. दमदाटी करण्यासाठी माणसं येतात आणि दमदाटी करतात. आमचे बोर्ड वगैरे लावलेले सर्व त्यांनी काढून टाकले. तुमचं बोर्ड काढून त्यांनी दुसरे बोर्ड लावले? नाही, बोर्ड नाही लावायला, खांब हे लावले ते खांब हे कंपाऊंडचे. किती माझी सैनिकांची जागा आहे? इथं बी मध्ये 33 माझ्या सैनिकाची जागा आहे, पण त्याचे स्वतःचे 4-5 प्लॉट आहेत. तिथं जो चेअरमन आहे त्यानं आतापर्यंत कधी बी मध्ये 36 हा संस्था आहेत. ए आणि बी. ए मध्ये 46 आहेत, बी मध्ये 36 आहेत. टोटल 2 संस्था आहेत. ही वरची आहे बी आणि खायच्या खाली आहे ए. टोटल येतं 5 एकर म्हणजे 6 एकरचा हिशोब आहे टोटल. 7 ह्याच्यात तो सगळ्यात मोठा टाकू सूर्यवंशी आहे. यानं सगळ्यात कुठला सूर्यवंशी सहाय्य केला. सुरवंशी चेअरमन आहे ते सुरुवातीपासून. सूर्यवंशीने केलेला आहे. सोसायटीचे चेअरमन. हो, चेअरमन आहे. मोठा आहे केलेला सगळा. अजूनपर्यंत कधीही कुण्या सभासदाला न विश्वास पैसे मागतील सगळा दाब देतो. अजून मी तुमच्या सिनियरला पैसे दे म्हणतो. अजून कोण पैसे मागताच्या आधी 2दा-3दा मोजणीला पैसे आम्ही स्वतः गोळा करून त्यांना दिलेले. 3दा पैसे मोजण्याला दिलेले आणि स्वतः गोळा करून मध्ये तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांना काय तक्रार दिला. तक्रार दिल्या, सगळे दिल्या. तसेच होत आहेत आपल्याकडे. वर कोर्टात पण दिलेला आहे सगळं. आमच्या प्रूफ पण आहे. आणि आम्ही पोलीस स्टेशनला म्हणून आणि त्यांनी स्वतः आतापर्यंत सगळ्याला वेळ केले की आम्ही कोर्टात गेलो मोदींसाठी, पण तो स्वतः कुणासाठी गेलेला नाही. फक्त स्वतःच्या नावावरचा 33 गुंठ्यासाठी तो कोर्टात गेला. आमच्याकडे त्याची नक्कल आहे. ती केस चालू आहे अजून कोर्टात. सगळ्या प्लॉटद्वारा त्यांनी सेपरेट प्लॉट दिलेले आहेत. आणि सगळ्याकडे कागद डॉक्युमेंट प्लॉटचे प्रत्येक जेवढे सदस्य प्रत्येकाकडे डॉक्युमेंट आहेत. आणि तो म्हणतो की आता इथं तुमचं नाही, इथं माझं एकर आहे. तुझं एकर असू दे, 10 एकर असू दे, आमची पहिली खरेदी आहे 3 एकरची, तर आम्हाला 3 एकर मोजून मिळावं आणि तुझं जितकं आहे तेवढं तू घ्यावं. आणि आमच्या मताने चेअरमन बदली झाल्याशिवाय या संस्थाचा काही उपयोग नाही. आतापर्यंत कुणाला बिगर विश्वासात घेता किंवा कुठलाही ठराव न घेता डुप्लिकेट ठराव घेऊन सगळं आपल्या घरी प्लॉट दिलेले आहेत त्याने. स्वतःशी आतापर्यंत ऑडिट केले नाही, काही नाही. मनानच प्लॉट वाटप केलेला आहे. जे मोकळावर सोडलेला होता प्लॉट आम्हाला यादी दिली, त्याच्यात मोकळा दाखवला आहे. आता आपल्या नाताच्या नावावर करून टाकलेला आहे. आतापर्यंत त्यांनी स्वतः येणे लेआउट प्रमाणे आम्हाला प्लॉट वाटप आणि जी दाखवलेला आहे. आणि आता म्हणते तुमचं हित नाही, हित माझं 1 एकर आहे म्हणून असं आम्हाला दमदाटी करून आतापर्यंत आणि जे बी कंपाऊंड ह्या 1 वर्षापूर्वी केलेलं होतं ती सगळं तोडातोडी करून आम्हाला आतापर्यंत त्रास देत आलेले आहेत. आणि आम्ही बिस्मिट केलं तर त्यातले बोर्ड वगैरे सगळे मोडून टाकले. ते काय खुटे नुसते ठेवलेत. जिल्हाधिकाऱ्यांकडे काय मागणी केली तुम्ही? जिल्हाधिकाऱ्याकडे आम्ही हीच मागणी केली की बाबा हे जी काय प्रकरण आहे ते तुम्ही थोडं लक्ष देऊन आणि आम्हाला जरा पोलीस प्रोटेक्शन देऊन ही आमच्या जागेसाठी तुम्ही आम्हाला मदत करावी, एवढंच आम्ही जिल्हाधिकाऱ्याला मागणी केली. नाही, जर आम्ही आणखीन 15 दिवसाच्या मुदतीच्या नंतर उपोषण करणार आहोत असं त्यांना पत्राद्वारे कळवलेलं आहे, निवेदनद्वारे. नेमकी काय मागणी आहे नेमकी? आमची एकच मागणी आहे की आमचे 3 एकरच मोजून देऊन इंडिव्हिज्युअलला प्लॉट दिलेले आहेत ते मिळालं की आमची काही दुसरी मागणी नाही. किंवा त्यांनी काय करणार आहे ते तो त्यांचा प्रश्न आहे, आमचा काही प्रश्न नाही तो.
कारण का ते आमची पहिली खरेदी आहे. सदस्य किती आहे तुमच्या? आमच्या बी मध्ये 33 सदस्य आहेत आणि ए मध्ये 44. दोन संस्था आहेत. दोन संस्था आम्हाला बुजून आमचे प्लॉट आम्हाला द्यावे एवढीच मागणी आमची. लिगेले आमच्या सगळ्या लिगेले आहे का असं चोरी वगैरे केलं प्लॉट नाहीत आमचे. कधी दिले जिल्हाधिकाऱ्यांचा? 8 तारखेला दिला. त्यांचं काय उत्तर आलं नाही. आमचे प्लॉट आम्हाला मोजून द्यावं बाकी एवढीच मागणी आहे आम्हाला. कुणा नाही, आम्ही मोजलेले प्लॉट आहेत ऑलरेडी, आम्ही आमच्या कब्जा वहिवाटीत आहेत. पण त्यांनी काय आहे की तुमच्या इथं नाही म्हणतात आणि दुसरी माणसं आणून ही करतात. आता एवढे पोल रवलेली आहेत, त्या पोलचा काही अर्थच नाही. बोला मॅडम. हे आहेत काळे मी सुभेदार मेजर उत्तम तुकाराम काळे यांची मुलगी. JC 221941L असा त्यांचा नंबर आहे. आणि इथे हा प्लॉट आमचा B5 नंबरचा प्लॉट आहे. इथं आम्ही बोर पाडलेला आहे, स्वतःचं बोर. हे बोर पाडल्यानंतर मागील 3 महिन्यापासून त्यांनी त्रास द्यायला सुरुवात केलेली आहे. कारण याचा इतिहास असा आहे की कोर्टामध्ये 16 बोर पाडले, त्यापैकी 14 बोरला पाणी नाही लागलेलं आणि आमच्या बोरला पाणी लागलेलं आहे. तिथं 2 बोरलाच पाणी. हे झाल्यानंतर इथल्या सगळ्या प्लॉट धारकांना त्यांनी त्रास द्यायला सुरुवात केली. आमची प्रशासनाला अशी विनंती राहील की हे जे सगळे आर्मी ऑफिसर आहेत यांनी देशासाठी 30-30 वर्ष सैनिकांनी लढलेले आहेत आणि त्यांच्या कुटुंबियांना जर ही अशी उपेक्षित विवंचना सहन करावी लागत असेल तर हे प्रशासनाला आम्हाला विचारावं लागेल. याबद्दल आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. आम्ही कुणी आर्मीवाले आमचे कुठलेच प्लॉट सोडणार नाही. आम्ही आमच्या याच्यावर ठाम आहोत. आम्ही ज्या जागेवर उभे आहोत त्या जागेवर आम्ही थांबणार. कारण आम्हाला त्याच्या आम्ही पावत्या भरलेल्या आहेत, वेळोवेळी पैसे भरलेले आहेत. त्यांनी नियमबाह्य जे काम केलं आहे या सगळ्या गोष्टी तपासण्यात या आल्या पाहिजेत लवकरात लवकर आणि आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. नाहीतर आम्हाला वेळ पडली तर उपोषण नाही, आम्ही आत्मदहन करणार आहे. आणि जर आत्मदहन केल्यानंतर जरी मिळत नसेल तर मग आम्हाला सर्वोच्च न्यायालयापर्यंत जिथपर्यंत जावं लागेल तिथपर्यंत आम्ही काम करणार. परंतु हे एकजुटीने सगळे माजी जिल्हा सैनिक जे सगळे गृहनिर्माण संस्था आहे त्यातले सर्व पदाधिकारी त्यांच्या न्याय हक्कासाठी लढत आहेत. प्रशासनाने लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा. डेट कधी आहे तुमची? कधी करणार? 15 दिवसांनी सांगितलं साहेब. आम्ही 8ला कलेक्टर साहेबाला दिलेलं निवेदन. हा, महादेव संभाजी पवार, आर्मी 25, 26, 28. मी 32 वर्ष आर्मी सर्व्हिस केली आणि गृहमंत्री गृहनिर्माण सोसायटीमध्ये प्लॉट घेतला. प्लॉट अटकबंदीने केलीच नाहीत, कुणालाच केली नाही, आतापर्यंत केली नाही. त्यांनी काहीच केलं नाही. घरी बसून सगळी कारवाई करते ती. आणि त्यांचा जावाई महेंदर सिंग दुर्गुडे राजकारण करतोय आणि जिल्हा परिषद सदस्य आहेत. तिथे लोकांची बोर्ड काढून टाकले, लोकांचे पोल काढले. इथे तुम्हाला दिसतं 1 लाख रुपये नुकसान केले आमचं. ड्रोन शूटिंग केलेले ज्याच्यामध्ये आमचे बोर्ड आणि आमचे पोल वगैरे सगळे आहेत. इथे बाकीचे लोक येऊन दमदाटी करतात, आमच्यावर दबाव क्रिएट करण्याचं काम चालू आहे. तर ह्या गोष्टी चालणार नाही आम्हाला. आमचं 1.5 ते 2 लाखाचं नुकसान केलेलं आहे पहिल्यापासून. आम्ही खांबा रोवलेली मोडलेले आहेत, सिमेंटचे कंपाऊंड मोडलेलं आहे. आणि आता आम्ही बिस्मिट केलं तर ती बोर्ड फेड उकडून इथं कोण आम्ही कोणाला दिलं राहायला तर त्यांना टिकू देत नाही. तू इथून निघून जा, तू नाहीतर तुझा गाडा मोडन, तुझा हे मोडून टाकन, टपरी मोडून टाकन, अशी धमकी देतात. तुम्हाला धमकी वाटत नसेल तर तो राहा म्हणते. नगरपालिका हद्दीत आहे का शहरात? नगरपालिका हद्दीत. नगरपालिका ह्या रोडच्या नंतर हांगरगा. नगरपालिका नोंद आहे. नगरपालिका रोडच्या नंतर हांगरगा. नगरपालिका नोंद केलेली. आई तर पहाडाची चालू केली तर नंतर पुढे नगरपालिका त्याच्या आधी तहसीलला पूर्ण आम्ही हे भरलेला सगळ्या पोहोचते.